लहुजी चौक ते समर्थनगर न्यायालय व नगरपालिका परिसर बनला. पार्किंग रस्त्यावर उभ्या दुतर्फा दुचाकी वाहनांमुळे सतत होते वाहतुकीची कोंडी. नमस्कार, आपण पाहत आहोत जिल्हा न्यायालय व नगर परिसर. या परिसरातून लहुजी चौक ते येथून समर्थनगरमध्ये जाणाऱ्या या रस्त्याच्या एका बाजूला कॉम्प्युटर, जॉब वर्क, झेरॉक्स दुकान व इतर हॉटेल दुकाने असून या दुकानाची कोणत्याही प्रकारची पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे या दुकानातील सर्व ग्राहकांच्या दुचाकी, चारचाकी रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावल्या जातात. याकडे हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर परिषद प्रशासनाचे ज्यावेळी या शॉपिंग सेंटरचे काम सुरू होते त्यावेळी पूर्णपणे डोळ्यावर काळी पट्टी बांधून पार्किंगसाठी जागा सोडत आहेत की नाही हे न पाहिल्यामुळे ही नगर परिषद प्रशासनाची चूक सामान्य जनतेच्या जीवावर बेतत असताना दिसत आहे. नगर परिषदेने रस्त्याची साईज देखील लहान केली आहे आणि या लहान रस्त्यावर दुतर्फा वाहने न्यायालयाच्या कंपाऊंडपासून ते औषधी भवन, समर्थ हॉटेलपर्यंत दुतर्फा वाहने थांबलेली असल्यामुळे येणारी व समर्थनगरकडे जाणारी वाहनांची पूर्णपणे कोंडी होत असल्याचे आपण पाहत आहोत. या कारणामुळे पूर्णतः वाहनचालकाचे हाल होत आहेत. ही वाहतूक कोंडी थांबवायची असेल तर नगर परिषद प्रशासनाने रस्त्याच्या कडेची नाली बांधकाम तात्काळ करून रस्त्याच्या लेवलने करावी, जेणेकरून न्यायालयाच्या कंपाऊंडच्या बाजूने वाहने लावली जातील व शहराच्या आणि तसेच शहरात होत असलेल्या बांधकामामुळे ठिकठिकाणी अतिक्रमण होत आहेत का नाही, पार्किंगची सोय केली जात आहेत का नाही हे पाहणे आहे गरजेचे. हे पाहिल्या असता वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच या न्यायालयाच्या परिसरामध्ये वाहतूक कोंडीकडे उघडे डोळे ठेवून नियमात राहून कडक कारवाई निर्भीडपणे करणे वाहतूक पोलिसांनीही आहे गरजेचे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC 37 न्यूज, उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलकरिता धाराशिव, उस्मानाबाद, लहुजी चौक व न्यायालय परिसर. पाहूया या ठिकाणी वाहतूक कोंडी कशी वळत आहे ते ठळकपणे. काय ना गाड्या नाही लावल्या का? हा हा हा, देऊ का?